अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑगस्ट 2026च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। प्रभो ध्यास चित्ती असे दर्शनाचा, जाणोनिया भाव हा अंतरीचा, आशीर्वचांबू मिळो या तृषार्था, नमस्कार साष्टांग स्वामी समर्था। अशी प्रार्थना करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। संसार संगे बहुशीण लोमी, कृपा करी रे रघुराज स्वामी। प्रारब्ध माझे टळता टळेना, तुझवीन रामा मजकंठ विमा। अशी याचना करण्यासाठी आपण समर्थांच्या चरणासाठी आलेलो आहोत। जळत हृदय माझे जन्मकोट्यान कोटी, मजवर करुणेचा राघवा पुरवठी। तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियांचा संबंधू। मी या षडरिपूंच्या जाळ्यात अडकलेलो आहे आणि म्हणून मला खूप यातना आहे, त्रास आहे आणि याच्यातून फक्त तूच मला बाहेर काढू शकतो। अशी कळकळीची प्रार्थना करण्यासाठी आपण सर्व इथे आलेलो आहोत। चोखामेळा म्हणतोय, बहुभुकेला होतो तुझ्या उष्ट्यासाठी आलो। कशासाठी आलो आहोत? महाराजांच्या मुखातून जो कृपेचा आणि ज्ञानाचा प्रकाश आहे तो घेण्यासाठी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत। महाराजांच्या मुखातून येणारे शुभाशीर्वाद आणि महाराजांचा उपदेश जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। बहुभुकेला होतो तुझ्या उष्ट्यासाठी आलो। तुझ्या मुखातून आलेलं जे काय आहे ते सगळं माझ्या भल्यासाठी आहे। भुकेला होतो, आता भुकेची कल्पना करा की अतितीव्र इच्छा आहे। जेव्हा प्रचंड भूक लागते त्यावेळेला मनात दुसरा कुठलाही विचार येत नाही आणि अतिशय मनामध्ये तळमळ निर्माण होते। आणि अशी जी अवस्था आहे, बहुभुकेला होतो, अशा अवस्थेमध्ये आपण कशासाठी भुकेला आहोत? तर स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, शुभ आशीर्वाद मिळावे, त्यांच्याकडून आपल्याला उपदेश मिळावा, त्यांच्या कृपेचा आणि ज्ञानाचा जो प्रकाश आहे त्यामुळे आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा व्हावा, यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे असे। नुकताच आषाढी एकादशीचा उत्सव झाला, त्यानंतर गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला। सर्व वारकरी विठ्ठलाचा गजर करीत अनेक मैल चालत चालत पंढरपूरला जाऊन पोचतात। तो दिवस आषाढी एकादशीचा। विठ्ठलाच्या भक्तीने हे सर्वजण बाहेर पडतात आणि ही वारीची जी परंपरा आहे ती शेकडो वर्षांची परंपरा आहे। विविध ठिकाणून विठ्ठल भक्त या वारीसाठी निघतात। विविध ठिकाणून विविध संतांच्या, विविध देवतांच्या पालख्या निघतात। ठराविक दिवशी बरोबर ठराविक वेळेला पूजाहून या पालख्यांना सुरुवात होते। बरोबर ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी या पालख्या येऊन पोचतात। असा योजनाबद्ध असा हा वारकरी पंथ ची वारी असते। वर्षोनवर्ष चाललेली आहेत, शेकडो मैल चालत आहेत। वाटेत कुठे राहणार, काय खायला मिळणार, कुठे झोपणार, कशाची चिंता नाही।
त्या भगवंताला चिंता आहे हा दृढ विश्वास मनात आहे. अशीच व्यक्ती असेच भक्त ही यात्रा करू शकतात. कारण काही योजना नाही, जिथे पोचाल तिथे काय परिस्थिती असेल त्यानुसार खायला मिळेल, विश्रांती मिळेल. एवढा त्रास करून तरी पण अत्यंत आनंदाने हे वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जातात. ही खरी भक्ती, हे खरं प्रेम, ही खरी तळमळ. मुखात विठ्ठलाचं नाम आहे. सर्व मिळून एकत्र येऊन विठ्ठलाचा गजर करीत आहे. सगळे आनंदाने बेहोश झालेले आहेत. शरीराला कष्ट आहे पण मन अत्यंत आनंदी आहे, अत्यंत प्रसन्न आहे. सुख काय म्हणतात ते खरं त्यांच्याकडे त्यावेळेला असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या वारकऱ्यांची ही वारी बघितल्यानंतर, त्याचं वर्णन ऐकल्यानंतर, ते चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर असं वाटतं की खरा सुखी कोण? एखाद्याकडे भरपूर ऐश्वर्य आहे, सर्व काही आहे, सर्व बाकी त्या ही सगळ्या गोष्टी आहेत. अशा व्यक्तीच्या मुखावर सुद्धा जो आनंद किंवा प्रसन्नता दिसणार नाही, त्याच्याही दिसणार नाही अशी प्रसन्नता या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. आनंद दिसतो. आणि सर्व भक्तांचं एकत्र जे नामस्मरण असतं त्यातून एकमेकांच्या ऊर्जा लहरी घेऊन आध्यात्मिक मार्गावर अधिक उच्च अशा पायऱ्या चढतच हे वारकरी जात असतात. वारकरी विविध जातीचे, विविध आर्थिक स्तरातले आहेत, विविध कौटुंबिक पातळीचे आहेत, विविध शैक्षणिक पात्रतेचे आहेत. पण या विविध रेषा, खुणा, भेदाभेद ह्याचा मागमूसही नाही. साऱ्या नद्या सागरात विलीन झाल्यासारखी एकरूप होऊन विशाल रूप धारण केलेला हा भक्तीचा महासागर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करीत चाललेले हे वारकरी. पुंडलिका हरी विठ्ठल, हे पुंडलिकाला वरदान देणाऱ्या, त्याच्या भक्तीसाठी विटेवर उभ्या राहिलेल्या विठ्ठलाचा जय असो. ज्ञानदेव तुकाराम महान संत, ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांचा जय जयकार. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरपूरचे स्वामी विठ्ठला तुझा जय विजय असो. सारी मंडळी जयघोष करून पंढरपूरला येऊन पोचतात. लाखो संख्येने आलेले हे भक्तजन सर्वच जण मंदिरात प्रवेश घेऊ शकत नाही. पण मंदिराचा जो कळस दिसतो त्या कळसाचं दर्शन म्हणजेच विठ्ठलाचं दर्शन त्यांना होतं. खरं तर विठ्ठल या वारकऱ्यांच्या बरोबर आहेच. ते निघाले आहेत तेव्हापासून हा विठ्ठलच त्यांचा पाठीराखा आहे आणि त्यांना घेऊन येतोय. पण हे वारकऱ्यांच्या लक्षात येत नाही. आणि हा जो विठ्ठल त्यांना घेऊन आलेला आहे हाच विठ्ठल त्या कळसावर जाऊन बसला आहे. आणि या सगळ्या आलेल्या भक्तांना अत्यंत गहिवरून आले. एवढे चालत आलेत, एवढे किलोमीटर चालत आलेले आहेत, एवढा नामघोष करत आलेले आहेत. ते त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठीच. आणि हा जो क्षण येतो की कळसाचं दर्शन घडतं त्यावेळेला त्यांचा झालेला जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करता येणारच नाही. दर्शन होतं आणि हे वारकरी अत्यंत आनंदित होतात. अंतरंगात असलेला परमेश्वर विठ्ठल आणि त्या कळसावर असलेला विठ्ठल यांचं एकमेकाशीचं नातं जुळतं.
आणि म्हणून त्यातून होणारा जो आनंद आहे तो आनंद अनुभवाचाच असतो, तरच तो आनंद कळू शकतो. असे हे वारकरी पंथ. आता हे म्हणताना हे चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यानंतर गोवर्धन पर्वताची पूजा जी केली तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. आता श्रीकृष्ण फक्त 8-9 वर्षाचा असेल. सर्व गोकुळवासी इंद्राची पूजा करायचे. इंद्राला अतिशय गर्व झालेला होता आणि म्हणून श्रीकृष्णाला इंद्राचा गर्वहरण करायचे होते. म्हणून श्रीकृष्णाने या सगळ्या गोपाळवासींना सांगितलं की तुम्ही इंद्राची पूजा कशाला करताय, आपण यावर्षी गोवर्धनाची पूजा करू. कारण हा गोवर्धन पर्वत जो आहे त्याच्यावर जे गवत आहे तोच आपल्या गाई गुरांचं पोषण करतोय आणि म्हणून गोवर्धनाची पूजा करायची. कृष्णाचं वय अवघं 8 ते 9 वर्ष. 80-82 वर्षाचे असलेले पण लोक आहेत गोकुळामध्ये. ही आता परंपरा मोडायचे असा हा 8-9 वर्षाचा मुलगा सांगतोय. पण सगळ्यांना ते पटलंय. ईश्वरी रूप आहे. आणि मग सगळ्यांनी ठरवलं की गोवर्धनाची पूजा करायची. आता इंद्राला हे समजल्यावर त्याचा असलेला अहंकार साहजिकच दुखावला गेला आणि म्हणून इंद्रांनी पाऊस पडायला सुरुवात केली. जवळजवळ 8 दिवस सतत पाऊस पडत होता. श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितलं तुमच्या काठ्या आहेत त्या लावा, मी गोवर्धन पर्वत उचलतो. आणि आपल्या करंगळीवर, आता साक्षात परमेश्वरच होता, आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि प्रत्येकाला सांगितलं की आपल्या हातात असलेली काठी त्याला लावा. शेवटी इंद्राचा पराजय झाल्यावर पाऊस थांबला. आता गोवर्धनाच्या पूजेसाठी हे सगळे गोपिका जमले. पूजेची सगळी तयारी झाली. पूजेला सुरुवात होणार. कृष्ण ही या सगळ्या गोपिकांच्या बरोबर आहे. या पूजेची सगळी सामुग्री जमा केली आहे तिथे आहे. हा कृष्ण त्या गोवर्धन पर्वताच्या शिखरावर जाऊन बसला आणि त्याने सांगितलं की मी गोवर्धन आहे. गोपिकांना गोवर्धनाचं दर्शन श्रीकृष्ण तिथे पण आहे आणि खाली पण त्यांच्या बरोबर आहे. अशा गोवर्धनाच्या रूपात श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिलं. हा प्रसंग इथे आठवतो की वारकऱ्यांना त्या कळसावर पांडुरंग दाखवतोय की मी आहे आणि तुमच्याबरोबर तुमच्या हृदयात पण मी आहे. त्याचप्रमाणे इकडे कृष्ण गोपींच्या बरोबर पण आहे आणि त्याचप्रमाणे वर चढून तो सगळ्यांना सांगतोय की मी गोवर्धन पर्वत आहे. त्या कथेची आठवण झाली. योगायोगाने ते जुळतायत म्हणून सांगितले. निवृत्ती ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई ही 4 भावंड. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला होता. खरं तर विठ्ठलपंतांना पहिल्यापासूनच संसारापासून न पडता गुरुकडे धाव घ्यावी आणि आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी अशी आंतरिक तीव्र इच्छा होती. परंतु आईवडिलांच्या आग्रहाखातर ते विवाहबद्ध झाले. परंतु संसारात त्यांचं मन रमेना आणि म्हणून संसार सोडून एक दिवस त्यांची पत्नी थकून बसलेली होती आणि तिचा डोळा लागला होता. त्यावेळेला त्यांनी तिची परवानगी घेऊन, संन्यास घेण्याची परवानगी घेऊन ते घरातून बाहेर पडले. जेव्हा रुक्मिणी भानावर आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की विठ्ठलपंत आता संन्यास घेण्यासाठी निघून गेले. पण विठ्ठलपंतांच्या आठवणींनी, विरहाने तिने ईश्वराचा धावा करायला सुरुवात केली की कुठल्याही परिस्थितीत विठ्ठलपंत परत आले पाहिजेत. तपश्चर्या केली, व्रतवैकल्य केली, ईश्वराला घट्ट धरून ठेवलं की नाही, तू माझा पती परत आणणारच आहेस. विश्वास, दृढ विश्वास होता आणि त्यासाठी तपश्चर्या म्हणजे ती कुठेतरी जाऊन बसली नाही, पण आंतरिक ओढ होती. काही व्रत धारण करू लागली आणि शेवटी हा ईश्वर आपल्या भक्ताच्या इच्छेनुसार त्याला भेटायला येतोच.
आणि त्याला अनुभव देतोच. आता हे विठ्ठलपंत जे घरातून निघून गेले होते, ते रामानंदांना त्यांनी आपलं गुरु केलं. रामानंदांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली. हे रामानंद एक दिवस आळंदीला आले. एका झाडाखाली बसलेले होते. कोणीतरी तेजस्वी पुरुष दिसतोय आहे आणि म्हणून रुक्मिणी तिथे गेली आणि त्यांना नमस्कार केला. त्यावेळेला साहजिकच त्याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. आणि ते ऐकून रुक्मिणी रडू लागली. आणि म्हणून त्यांनी कारण विचारलं की तुम्ही का रडता आहे. त्यावेळेला तिने घडलेली घटना सांगितली. तिने जे काही वर्णन केलं पतीचं, त्याच्यावरून रामानंदांना त्यांची ही साधना तेवढी मोठी असल्यामुळे लक्षात आलं की ज्या व्यक्तीला विठ्ठलपंताला आपण संन्यास दिला आहे तेच या रुक्मिणीचे पती आहेत. आणि म्हणून त्यांनी ते परत गेल्यानंतर, आपल्या आश्रमात परत गेल्यानंतर त्यांनी विठ्ठलपंतांना सर्व घटना विचारली. विठ्ठलपंतांनी सांगितलं, मी संसार माझा होता आणि मी सोडून आलो आहे, हे मान्य केलं. त्यांच्या गुरूंनी आज्ञा केली, विठ्ठलपंतांच्या गुरूंनी, रामानंदांनी त्यांना आज्ञा केली की तू परत संसारात प्रवेश करायचा आहे. आणि गुरुची आज्ञा म्हणून हे विठ्ठलपंत परत संसारात आले. पण समाजाला हे पटणारं नव्हतं. विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या रुक्मिणीला समाजाने देहांत प्रायश्चित्याची शिक्षा दिली. त्याप्रमाणे त्यांनी इंद्रायणीमध्ये जलसमाधी घेतली. या चारी भावंडांच्यावर असलेले आई वडिलांचं छत्र नाहीसं झालं. लहान वयाची भावंड होती. समाजाने देखील यांच्यावर बहिष्कार टाकला. परंतु या अनुभवातूनच ही भावंड तावून सुलावून निघाली. भातुकली खेळाच्या वयातच मुक्ताईवर जबाबदारी येऊन पडली. वाईट टाकलेले जीवन, समाजाकडून अवहेलना, आप्तांचे झिटकारणे, शेजाऱ्या पाजांकडून पण सतत मिळणारा अपमान, या कटू अनुभवाने मुक्ताईचे व्यक्तिमत्व मात्र अतिशय कणखर बनले. मुळेच ज्ञानदेव हे अखिल विश्वाची माऊली झाली. एकदा प्रसंग असा घडला की या भावंडांना मांडे करण्याची इच्छा झाली होती. आणि ते खापराचं भांडं घेण्यासाठी ज्या वेळेला ज्ञानेश्वर कुंभाराकडे गेले, त्यावेळेला तो कुंभार त्यांना ते भांडं देत होता. त्याच वेळेला विसोबा चाटी नावाचा अत्यंत निष्ठुर माणूस तिथे होता आणि त्याने ते भांडं मिळवू दिलं नाही. ज्ञानदेवांना अतिशय त्रास झाला. झालेल्या अपमानाने ते चिडले, खूप संतापले, रुसले. घरी आले आणि दार बंद करून घरात बसले. जेवायलाही येईनात. मग मुक्ताईने वडिलकीची भूमिका घेतली आणि ज्ञानेश्वरांची समजूत घालण्यासाठी दाराशी बसून तिने अभंग म्हटला. आणि तो अभंग म्हणजे ताटीचे अभंग. या ताटीच्या अभंगामुळे ज्ञानदेव पुन्हा भानावर आले. राग, अहंकार, असूया सोडून इतरांवर प्रेम करण्याचा संदेश तिने या अभंगातून दिला. या अभंगातूनच संत ज्ञानेश्वर पुढे विश्वाचा, प्रेमाचा वर्षाव करणारी विश्वाची माऊली झाली. ज्ञानेश्वरांनी जाणलं होतं की नामदेव आहे हा मूर्तीमध्येच अडकून पडला आहे. सर्वत्र परमेश्वर आहे हे ज्ञान त्याला होणे आवश्यक आहे. कारण त्याच्याकडून पुढे ज्ञानदेवांना फार मोठं भक्तिमार्ग प्रसाराचं कार्य करून घ्यायचं होतं. आणि म्हणून नामदेवांना त्यांनी सांगितलं की आपण दोघंजण यात्रेला जाऊया. नामदेव म्हणाले, छे मी कसा या विठ्ठलाला चढू येणार. मी या विठ्ठलाच्या मूर्तीजवळच असणार, मी इथून जाऊ शकत नाही. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, ठीक आहे, तू विठ्ठलाला विचारून घे. विठ्ठलाने जर सांगितलं तर तुला माझ्याबरोबर यायला लागेल. नामदेव आनंदाने गेले. अतिशय आनंद झाला की विठ्ठल काय आपल्याला सोडणारच नाही. आणि म्हणून विठ्ठलाला सांगितलं की मला ज्ञानदेव म्हणतात की माझ्याबरोबर यात्रेला चल, पण मी कसा जाणार. तू कसा मला सोडू शकणार आणि तुला सोडून मी कसा जाणार.
त्याच वेळेला विठ्ठलाने नामदेवाला सांगितलं की तुला ज्ञानेश्वरांच्या बरोबर यात्रेला जायलाच पाहिजे. नामदेवांना रडू कोसळलं. अरे, ज्या विठ्ठलावर मी एवढं प्रेम करतो आहे, हा विठ्ठल मला सांगतोय त्याला सोडून मी यात्रेला जायचं, एवढा विरह मला सहन होणार आहे का? म्हणून परत परत विठ्ठलाला म्हणतायत की तू असं मला कसं सांगतोयस, मी कसा जाऊ, तुझे हे चरण सोडून मी कसा जाऊ? विठ्ठलाने परत नामदेवाला आज्ञा केली की तुला जायला पाहिजे. आता विठ्ठलाची आज्ञा म्हणून नामदेव आणि ज्ञानेश्वर दोघेही निघाले यात्रेला. ज्ञानेश्वर हे ज्ञानयोगी होते, तर नामदेव हे भक्त होते, भक्ती मार्गाने जाणारे होते. नामदेवांना घडवण्याचं काम ज्ञानेश्वरांकडे होतं. त्याचबरोबर ज्ञानयोगी असलेल्या ज्ञानेश्वरांना भक्तीचा महिमा, भक्तीची असलेली शक्ती ही पण किती मोठी आहे हे जाणीव होण्याची गरजच होती. सगळ्या ईश्वराचे सूत्र असतात. आणि यात्रेत जाताना असं झालं की चालत असताना वाटेत तहान लागली. दोघांनाही प्रचंड तहान लागली. जवळपास कुठे पाणी दिसेना. तेवढ्यात एक विहीर दिसली, पण त्या विहिरीच्या अगदी तळाशी पाणी होतं. आता ज्ञानदेवांना लागलीच वाटलं की माझी एवढी योग साधना आहे, सिद्धी आहे, आणि लघिमा नावाची जी सिद्धी आहे त्याच्यानी माणसाला लहान होता येतं. ज्ञानेश्वर नामदेवाला म्हणाले की बघ, मी माझ्याजवळ जी सिद्धी आहे, जी ज्ञानयोग मार्गाने मला मिळाली आहे, त्या सिद्धीने मी खाली जाऊन पाणी पिऊन वर येऊ शकतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या सिद्धीचा उपयोग करून ज्ञानेश्वर उतरले विहिरीमध्ये, पाणी पेले आणि वर आले. आणि नामदेवाला म्हणाले, अरे आता माझी तहान तर भागली आहे, तुझी तहान तू कशी भागवणार? आता ही तहान आहे, ही नुसती खाली लागलेली कोरडी तहान नाही आहे, पाण्याची तहान नाही आहे, भक्तीची तहान आहे, लक्षात घ्या. हे परमश्रेष्ठ संतजन होते दोघही जण. नामदेवांनी लागलीच विठ्ठलाचा धावा करायला सुरुवात केला. अंतःकरणापासून विठ्ठलाचा धावा केला. आणि त्या विहिरीमध्ये असलेले जे झरे होते, ते झरे जे आटले होते, ते झरे नवीन उत्पन्न झाले. त्याच्यातून पाणी येऊ शकलं. जोरात पाणी, भराभरा पाणी, ते झरे वाहायला लागले. आणि ती विहिरीच्या बाहेर पाणी येऊन पडलं. नामदेवांनी तर आपली तहान भागवलीच, परंतु ही जी विहीर होती ती पाण्याने पूर्ण भरल्यानंतर आजूबाजूला असलेल्या अनेक लोकांना अखंडपणे पाणी मिळत राहिलं. ज्ञानेश्वरांनी भक्तीचा असलेला महिमा, फक्त ज्ञानयोग मार्गाने जाऊन चालणार नाही, तर त्याबरोबर ही भक्ती योगाचाही तेवढाच पाठपुरावा करणं समाजाने गरज आहे, याची जाणीव ज्ञानेश्वरांना झाली. समाजाला भक्ती मार्गाची ही ओढ लावली पाहिजे, ती अत्यंत आवश्यक आहे. आपण जो ज्ञान मार्गाने जातोय त्याचाच अट्टाहास करून चालणार नाही. अशा प्रकारचं ज्ञान ज्ञानेश्वरांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. सारा ईश्वराचा खेळ असतो. आणि म्हणून पुढे नामदेवांना कडून भक्ती मार्ग प्रसार करण्याचं काम ज्ञानदेवांनी करून घेतलं. यात्रेमध्ये असताना काही दोघांच्या गप्पा झाल्या असतील, एकमेकांमधले विचार देवाणघेवाण झाली असेल, अधिक आध्यात्मिक प्रगती दोघांची झाली असेल, अधिक ईश्वर कृपा प्राप्त करून घेतली असेल, पुढे कार्य कसं पुढे न्यायचं याविषयीच्या चर्चा झाल्या असतील, योजना झाल्या असतील, आपल्याला काय माहिती. यात्रेत असताना वाटेतूनच ज्ञानदेव परत आले, कारण त्यांना समाधी घेण्याची घाई झालेली होती. नामदेव भक्ती मार्गात सर्वसामान्यांना योग्य मार्ग हा भक्ती मार्ग आहे, आणि म्हणून त्याचा प्रसार समाजामध्ये करणं गरजेचं आहे. आणि म्हणून नामदेवांच्या मार्फत भक्ती योगाचा प्रसार करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी करून घ्यायचं ठरवलं. आणि म्हणून अर्ध्या वाटेतून ते परत आले. आणि नामदेवांना मात्र सांगितलं की तू यात्रा करत राहायचं आणि भक्ती मार्गाचा प्रसार करायचा आहे.
आणि संपूर्ण भारत देश नामदेव फिरले आणि पंजाबमध्ये नामदेवांचं काम फार मोठ्या प्रमाणात झालं. पंजाबी भाषेमध्येही त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. आता सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वरांचे जे गुरु होते निवृत्तीनाथ, ते नवनाथी होते, संन्यास मार्गाचे होते. ज्ञानेश्वराला ज्ञानयोगावर भर दिला आणि ज्ञानेश्वरांनी नामदेवांकडून भक्तिमार्गाचा प्रसार करून घेतला. आता गंमत अशी आहे की हे असं का? आता इतर संतांच्या बाबतीत पण आपण तेच बघतो. आता एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांचे गुरु आहेत ते दत्त उपासक आहेत. ते दत्ताची उपासना करता आहेत, पण शिष्योत्तम एकनाथांकडून त्यांनी विठ्ठलाची भक्ती करून घेतली. आता आपल्याला माहिती आहे की रामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे भक्त होते. तिची पूजा अर्चा अत्यंत तन्मयतेने करत असत. कालीमाता त्यांना अनेक वेळा दर्शन देत असे. कालीमाताच त्यांच्या अंगामध्ये संचारली होती असं म्हटलं तरी चालेल. अशा रामकृष्ण परमहंसांनी आपल्या वैदिक धर्माचा प्रसार सर्व जगात, पाश्चिमात्य जगात विशेषतः व्हावा, यासाठी जो शिष्योत्तम घडवले विवेकानंदांना मात्र कालीमातेच्या पूजेमध्ये गुंतवून ठेवलं नाही. त्यांच्याकडून पाश्चिमात्य देशामध्ये आपल्या असलेल्या वेदांताच्या ज्ञानाचा प्रसार करण्याचं काम रामकृष्ण परमहंसांनी करून घेतलं. आता रामदास स्वामींच्या जीवनातली कथा बघूया. रामदास स्वामींचे वडील बंधू अनेकांना मंत्रदीक्षा देत असत. यांचं जे घराणं होतं ते सूर्य उपासना करणारं घराणं होतं. वडील बंधू पण अनेकांना याच मार्गावर होते आणि अनेकांना ते मंत्रदीक्षा देत असत. रामदास स्वामींना आपण वाटलं की आपण मंत्र घ्यावा आणि म्हणून वडील बंधूंना त्यांनी विनंती केली की तुम्ही इतरांना मंत्र देता तसा मला पण मंत्र द्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुला मंत्र हनुमंताकडून घ्यायचा आहे, तुझं कार्य वेगळं आहे. त्याला सूर्योपासना कर म्हणून सांगितलं नाही, तो मंत्र दिला नाही. आता हे रामदास स्वामी त्यावेळेचं त्यांचं नाव नारायण वयाने अत्यंत होते, काही कळलं नाही. आता मारुती उपासना मंत्र देणार आणि म्हणून मारुती मंदिरात जाऊन बसले आणि मारुतीला सारखी प्रार्थना करायला लागले की मला मंत्रदीक्षा द्या, मला मंत्रदीक्षा द्या. मारुती त्यांनी केलेला जो धावा आहे तो अंतःकरणापासून होता. म्हणून साक्षात हनुमंत तिथे प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की मी नाही तुला मंत्र देणार, तुला मंत्र श्रीराम देईल. आणि हनुमंताच्या भक्तीमुळे हनुमंतांनी श्रीरामाला तिथे बोलवून रामदास स्वामींना मंत्र दिला आणि रामदास स्वामींनी हनुमंताची भक्ती त्याच्या प्रसाराचं तर कार्य केलंच, परंतु श्रीरामाच्या भक्तीचा प्रसार केला. घराणं आहे सूर्य उपासनेचं. प्रत्यक्षात ईश्वरांनी कार्य करून घेतलं आहे ते रामभक्तीचं आणि हनुमंताच्या भक्तीचं, कारण त्यावेळेला त्या शक्तीची गरज होती. समाजाला ज्या ज्या प्रकारच्या शिकवणीची किंवा ज्या ज्या प्रकारच्या मार्गाने समाजाला जायला हवंय किंवा समाज घडवायला हवाय, समाजावर ते विचार सांगायला हवे आहेत, त्या त्या प्रकारचा मार्ग हे संत स्वीकारतात. परमेश्वर त्यांना त्या त्या प्रकारची आज्ञा देतो, त्या त्या प्रकारचं ज्ञान देतो आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीच्या ज्ञानाचा प्रसार होण्याची गरज आहे, ज्या पद्धतीची उपासना होण्याची गरज आहे, ज्या पद्धतीचं समाजाकडून कार्य होणं गरजेचं आहे, त्यानुसार तो विषय आहे तो पुढे समाजापुढे संतांच्या मार्फत आणला जातो. ज्यावेळेला इकडे महाराष्ट्रामध्ये आषाढाची वारी चालू असते, त्याच वेळेला आषाढ महिन्यात द्वितीयेला जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाच्या रथाची यात्रा सुरू होते. आता या संबंधी
तुलसीदासाच्या जीवनामध्ये असलेली एक कथा आपण बघूया. उत्तरा रामचरित वाचत असताना तुलसीदासाच्या वाचनात असे आले की श्रीरामाने विभीषणाला असे सांगितले होते की या कलियुगामध्ये तू जगन्नाथाची उपासना कर. आणि म्हणून तुळशीदासांच्या वाचनात ही गोष्ट आल्याबरोबर तुळशीदासांनी जगन्नाथपुरीला जाण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठले आणि त्यांनी यात्रेला सुरुवात केली. पुरीला येऊन पोचले. घाईघाईने मंदिराच्या पायऱ्या चढून गेले. जगन्नाथाच्या मूर्तीला पाहिले आणि त्यांनी बघितलं की या जगन्नाथाच्या मूर्तीला चे डोळे खूपच मोठे आहेत आणि गोल आहेत, पण हात नाही, पाय नाही, कान नाहीत. श्रीरामाचं दर्शन त्यांना त्या ठिकाणी झालं नाही आणि म्हणून तुळशीदास अत्यंत उदास झाले. पाणी अन्न काही न घेता अत्यंत उदास झालेले हे तुळशीदास पुरीतून घाईघाईने बाहेर पडले. जगन्नाथाला तुळशीदासाची ही अवस्था बघून खूपच वाईट वाटलं. त्यांनी प्रसादही घेतला नाहीये, भूक लागलेली आहे, पाय चलत आहे. तुळशीदासांनी 18 नाल्यावर असलेला रोड ब्रिज क्रॉस केला आणि काशीकडे प्रस्थान ठेवले. जगन्नाथाला इकडे वाईट वाटतंय आणि म्हणून त्यांनी हनुमंताला सांगितलंय की तू वाटेत जा आणि तुळशीदासाला अडव. त्याप्रमाणे हनुमंत गेला. वेगळ्या रूपामध्ये तिथे काही संकेत त्यांनी तुळशीदासाला दिले, पण तुळशीदासांनी या संकेताकडे लक्षच दिलं नाही. त्याला एकच वाईट वाटत होतं की मला श्रीरामाचं दर्शन झालं नाही आणि ते काशीच्या दिशेने चालत राहिले. वाटेत एका गावात मुक्काम केला. अत्यंत भूक लागलेली होती, तहान लागली होती, थकवा आलेला होता. रामाचं दर्शन झाले नाही म्हणून ते अत्यंत दुःखी होते. आणि त्याच रात्री त्यांना स्वप्न पडलं. महालक्ष्मींनी जगन्नाथाला सांगत आहे की पुरीमध्ये तुझा एक जो भक्त आहे तो प्रसाद न घेताच बाहेर पडला आहे. त्याला तू काही कर, पण त्याला प्रसाद नेऊन दे. लहान मुलाच्या रूपात तू जा आणि डाळ भात घेऊन जा. संत तुळशीदासाला जेव्हा या लहान मुलाने प्रसाद घेण्याचा आग्रह केला त्यावेळेला तुळशीदास म्हणाले, जगन्नाथाच्या ठिकाणी मला श्रीराम प्रभू दिसले नाहीत. श्रीरामाचं मला दर्शन झालं नाही आणि त्यामुळे मी हा प्रसाद ग्रहण करू शकत नाही. त्यावेळेला त्या मुलाने संत तुळशीदासाला सांगितलं की तुम्ही जे रामचरितमानस लिहिलं आहे ना ते उघडा. तुळशीदासांजवळ ते होतं. त्यांनी ते लागलीच उघडलं. त्या मुलाने सांगितलं की दोहा 117 नंबरचा दोहा आहे. 5 ते 8 चौपाईमध्ये तो आहे. त्याच्यामध्ये तुळशीदासांनी असं लिहिलेलं होतं, बिना पद चलाई सुनाई बिन कानू. आणि तुळशीदासांनी जेव्हा हे वाचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. त्या बालकाने तुळशीदासाला सांगितलं की जगन्नाथपुरीला आता तुम्ही परत जा. तुम्हाला हव्या असलेल्या रूपात दर्शन होईल. मुलाचे जे शब्द होते ते साक्षात जगन्नाथाचे होते. त्यामुळे त्या शब्दामध्ये असलेले तेज, त्याचा परिणाम तुळशीदासांच्या मनावर झाला आणि त्यांनी जगन्नाथपुरीला परत जायचे ठरवले आणि तिथे परत वेगाने भराभरा पायऱ्या चढून गेले. जगन्नाथाच्या मूर्तीसमोर आले आणि त्यांची शुद्ध हरपली. भानावर आल्यावर त्यांना जगन्नाथाच्या ठिकाणी हाती धनुष्यबाण घेतलेले श्रीराम प्रभू दिसले. तुळशीदासांनी क्षमायाचना केली की आपण परमेश्वराला जाणू शकलो नाही. आपण स्वतः लिहिले असूनही आपल्याला हे समजले नाही म्हणूनही क्षमा मागितली आणि त्यांना रडू कोसळलं आणि म्हणाले, जो सही राम सो सही जगन्नाथ. आता अशाच भक्ताची तळमळ असेल तर परमेश्वर कसा भेटू शकतो. रामदास स्वामींच्या जीवनात पण अशीच कथा आहे की ते पंढरपूरला गेले होते. विठ्ठलाने त्यांना श्रीरामाच्या रूपात दर्शन दिले. इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा.
अशा प्रकारचं काव्य रामदासांनी केलं आहे. विठ्ठलाच्या ठिकाणी साक्षात श्रीरामाचा दर्शनाचा साक्षात्कार त्यांना झाला. रामदासांनी या विठ्ठल मंदिराजवळच मारुतीचं मंदिर बांधलं आहे, मारुतीची स्थापना केली आहे. विठ्ठल व श्रीराम एकच आहे, जगन्नाथ व श्रीराम एकच आहे. हिंदू धर्मात प्रत्येक देवतेचे स्वरूप, कार्य आणि आवड वेगवेगळी मानली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या देवतांना त्यांच्या आवडीनुसार आणि विशिष्ट परंपरेनुसार वेगवेगळे नैवेद्य किंवा प्रसाद दाखवले जातात. हनुमान शक्तीचं प्रतीक असल्यामुळे त्याच्या गुणधर्मानुसार त्याला नैवेद्य दाखवला जातो. गणपती बुद्धी देतो म्हणून गुळ, खोबरं, मोदक आणि लाडू. विष्णूसाठी शिरा, खीर, पंचामृत आणि तुळस ही असलीच पाहिजे. गणपतीच्या संबंधात पौराणिक कथा अशी आहे की माता पार्वतीने देवांनी दिलेला एक दिव्य मोदक बाळ गणेशाला दिला. त्या मोदकाचे ज्ञान व बुद्धी हे प्रतीक होते. आध्यात्मिक अर्थ असा आहे की मोदकाने जे आवरण आहे ते कठीण आहे, परंतु आतील असलेला भाग गोड असतो. याचाच अर्थ असा की माणसाचे बाह्य रूप कठोर किंवा साधे असते तरी त्याचे अंतर्मन ज्ञानाने व चांगल्या विचाराने गोड असावे. मोदक हे आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. लाडू म्हणजे गोल रूप हे विश्वाचे किंवा संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते. शंकरला शांत करण्यासाठी म्हणून दूध, पाणी आणि दह्यामुळे पित्त कमी होतं. श्रीकृष्ण म्हणजे प्रेम म्हणून लोणी. ईश्वराचे आशीर्वाद, प्रेमाचे व्यक्त रूप म्हणजेच प्रसाद. आता विभूती म्हणजे आपलं असलेलं आध्यात्मिक ज्ञान वाढवणे आणि वैराग्याकडे वळणे. तीर्थ म्हणजे ईश्वरी आशीर्वादाचा ओघ अखंड आणि अविरत. फुले म्हणजे ईश्वरी प्रेमाने आनंदित झालेले हृदय, शुद्ध विचार आणि भक्तीचा आनंद. नामदेवाने हट्ट केला, विठ्ठलाला तू प्रसाद खाल्लाच पाहिजे. मी असं हे ताट परत नेलं तर मला घरचे सगळे रागवतील. रोज तुला नैवेद्य दाखवतो, तो नैवेद्य तू ग्रहण करतोस आणि आज मात्र मी दाखवत असलेला नैवेद्य तू खात नाही आहेस. नामदेवाला रडू कोसळलं. नामदेवाच्या मनामध्ये जे दुःख निर्माण झालं ते बघून आणि नामदेवाचं विठ्ठलावर असलेलं प्रेम बघून विठ्ठलालाही राहवलं नाही. विठ्ठल प्रगट झाला आणि तो नैवेद्य त्यांनी ग्रहण केला. ही कथा आपल्या सर्वांना माहितीच आहे. आता ईश्वराला प्रसाद दाखवणे म्हणजे काय? परमेश्वराने जे जीवन दिले आहे, जे काही आशीर्वाद दिले आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे प्रसाद. परत ऐकून घ्या. प्रसाद म्हणजे परमेश्वराने जे जीवन दिले आहे, जे काही आशीर्वाद दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ईश्वराला प्रसाद दाखवणे. तुझ्या कृपेनेच हा पदार्थ तयार झाला आहे. तुझ्या कृपेनेच मी हा पदार्थ तयार करू शकलो. कारण या पदार्थाला लागणारे इतर जे पदार्थ आहेत, घन असतील, द्रव्य असतील, ते तूच निर्माण केले आहेत. तुझ्या कृपेनेच ते मला लाभले आहेत. म्हणून आपण आधी परमेश्वराला ते अर्पण करतो आणि हा प्रसाद आपण आपल्याला तिथे असलेल्या सर्वांना वाटतो. आता प्रसादावरून नानांच्या जगन्नाथपुरीच्या यात्रेतील कथा तुम्हाला सांगते. आपण काही जणांनी ती ऐकली आहे, वाचली आहे, पण ती विस्मरणात गेली आहे आणि म्हणून सांगते. श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार नाना जगन्नाथपुरीच्या यात्रेला निघाले. स्वामी समर्थांनी दृष्टांत देऊन नानांना सांगितले होतं की बेटा जगन्नाथाला चल. नाना म्हणतात चल, याचा अर्थ श्री स्वामी समर्थ माझ्याबरोबर आहेत.
खरोखरच भक्ताकडून सगळं कार्य परमेश्वर करतो तेव्हा तो सतत भक्ताबरोबर असतोच. त्यामुळे नानांच्या या पदयात्रेमध्ये नानांच्या बरोबर सतत स्वामी होते. नाना जगन्नाथपुरीला पोचले. नाना ज्या वेळेला जगन्नाथपुरीला पोचतील त्याच वेळेला मी, माझे यजमान आणि माझी आई जगन्नाथपुरीला नानांना भेटण्यासाठी गेलो होतो. नाना तिथे येतील, त्यांची यात्रा पूर्ण होईल, त्यावेळेस त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. अर्थात सगळी गंमतच झाली. नाना 22 तारखेला जगन्नाथपुरीला पोचणार होते, पण जगन्नाथाच्या भेटीची ओढ एवढी तीव्र होते की नाना 19 तारखेलाच पोचले. आणि आम्ही 22ला पोचायचं, 21ला पोचायचं म्हणून 19 तारखेच्या रात्रीचं रिझर्वेशन केलेलं. आम्ही मुंबईहून निघायच्या आधीच नाना जगन्नाथपुरीला पोचले. परमेश्वर दर्शनाची ओढ ही अशी असते. अत्यंत वेगाने नाना जगन्नाथपुरीला पोचले. पुढे आम्ही गेल्यानंतर नानांची आणि आमची भेट झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जगन्नाथाच्या दर्शनाला गेलो. डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय. त्या 22 पायऱ्या, त्या 22 पायऱ्यांना पण अर्थ आहे, लक्षात घ्या. उगाचच 22 पायऱ्या नाही आहेत. 7 लोक आहेत, 7 पाताळ आहेत आणि 8 वैकुंठ आहेत, अशी ही कथा आहे पायऱ्यांची. भराभरा अर्थात त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं, ही गोष्ट वेगळी. आम्ही पण त्या पायऱ्या चढून मंदिरामध्ये गेलो. पायऱ्या चढतच असताना नानांनी मला सांगितलं की तिथे दक्षिणा म्हणून पुजाऱ्याच्या हातात पैसे देऊन प्रसाद घ्यायचा नाही. आता नानांची आज्ञा. लहानपणापासून नाना हे कोणीतरी वेगळे आहेत हे मला जाणवत होतं. जेव्हापासून मला समजायला लागलं किंवा आता मला समजतंय, हे आता मला कळतंय. कुठल्या वयात समजायला लागलं हे समजतंय. तेव्हापासून नाना ही कोणीतरी एक वेगळी व्यक्ती आहे. नुसतं वडील हे माझं, ते माझे वडील हे नातं नाही, याच्यापेक्षा हे वेगळं काहीतरी नातं आहे असं मला नेहमी वाटत राहायचं. पण ते नातं काय हे मला त्यावेळेला कळत नव्हतं. परंतु नाना म्हणतील ते सगळं योग्य असेल आणि त्यानुसारच प्रत्येक निर्णय आपण घ्यायचा आहे. कुठलाही हट्ट कधी करायचा नाही, हे मनाने ठरवलेलं. मुद्दाम ठरवायलाही लागत नाही, सहजपणे होतही गेलं, हेच खरं सत्य. आता नानांना नाही सांगितलंय म्हणजे पर्स सोडायचीच नाही, आतमध्ये गेल्यावर फक्त दर्शन घ्यायचं आणि बाहेर यायचं. त्याप्रमाणे झालं. दर्शन घेतलं, बाहेर आलो. मला पण त्यावेळेला मोठे गोल डोळे बघून वेगळं वाटलं. पण नानांची श्रद्धा आहे, स्वामींनी सांगितलं आहे आणि म्हणून तेवढ्याच अत्यंत प्रेमाने त्या जगन्नाथाचं दर्शन घेतलं. कारण त्याच्याविषयीची फारशी माहिती मला त्या वयामध्ये नव्हती. पण ईश्वरी शक्ती आहे, प्रचंड ईश्वरी शक्ती आहे आणि महाराजांनी नानांना घेऊन नेलं आहे. या ह्याच्यामुळे अतिक भक्तिभावाने त्या जगन्नाथाला दर्शन केलं. श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा अशी ही भावंड, हे या मंदिराचं वैशिष्ट्य. अर्थात आम्ही प्रसाद घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आम्हाला तिथे प्रसाद मिळाला नाही. प्रसाद न घेताच आम्ही पायऱ्या उतरून खाली उतरलो. मनात थोडी खंत होती की आपल्याला प्रसाद मिळाला नाही. स्वतःला खाण्यापेक्षा तो मला माझे असलेल्या ऑफिसमधल्या सहकार्यांना देण्याचा जो आनंद होतोय तो मला करता येणार नाही याचं मनात वाईट वाटत होतं. पण विसरून गेले. पण नानाने सांगितलं नाही द्यायचे, मग नाही द्यायचं. बाहेर आलो, जेवलो आणि मग साधारणपणे 3:30 वगैरेची वेळ झाली होती. म्हणून नाना म्हणाले विश्व हिंदू परिषदेचं जे संमेलन आहे त्या संमेलनात सगळ्या जगातले वेगवेगळे लोक आलेली आहेत आणि फार मोठा कार्यक्रम आहे, तर माझ्या ओळखीची काही माणसं तर तिथे मला भेटू शकतात, म्हणून त्यांच्या भेटीला आपण जाऊया. आणि म्हणून जे संयोजक होते त्यांच्या भेटीसाठी आम्ही गेलो. नानांच्या बरोबर, आम्हीही नानांच्या बरोबर पाठीमागे चाललेलं होतं. त्या संयोजकांची भेट झाली. नानांना आदराने बसवलं तसं आम्हाला पण बसवलं. नामदेवाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की वराडाबरोबर जे कोण असतात त्या सगळ्यांचाच मान सन्मान केला जातो आणि म्हणून नानांच्या बरोबर आहोत आणि म्हणून आमचा पण सन्मान केला. आम्ही बसलो. नानांचं, संयोजकांचं, इतर सगळे जे लोक होते त्या सगळ्यांचं बोलणं चाललेलं होतं.
नाना असे पदयात्रा करून आली वगैरे माहिती नानांनी दिली. ती ऐकून ते भारावून गेले आणि ते नानांना म्हणाले की आज संध्याकाळचं आहे बौद्धिक, ते तुम्ही घ्यायचं आहे. नानांनी लागलीच मान्यता दिली. ऐन वेळेला आता अवघा 1 तास पण राहिला नसेल, तेवढ्या वेळामध्ये प्रवचन करायचं आहे 10,000 लोकांसमोर. पण नानांनी ते अगदी सहज मान्य केलं आणि त्याप्रमाणे नानांचं तिथे प्रवचन झालं. जवळजवळ 10,000 लोक होते. त्याच्यानंतर सगळ्यांचा भोजनाचा कार्यक्रम होता, पण आम्ही तिथून बाहेर पडणार होतो. नानाने जेव्हा बाहेर पडण्याचा निरोप घेण्यासाठी नाना गेले असताना त्यांनी सांगितलं, नाही नाही, तुम्ही कसे असे जाऊ शकता, तुम्ही इथे जेवण केल्याशिवाय जायचंच नाही. आणि म्हणून आम्हाला पंक्तीला बसवलं. जेवण सुरू झालं आणि त्याच वेळेला एक व्यक्ती धावत आली आणि म्हणाली, कोणीही जेवायला सुरुवात करू नका, जगन्नाथपुरीच्या मंदिरातला प्रसाद आलेला आहे, तो प्रसाद सगळ्यांना वाढला जाईल. त्याच्यानंतर सर्वांनी भोजनाला सुरुवात करायची आहे. माझ्या मनामध्ये विचार आला, जगन्नाथाचा प्रसाद, आणि म्हटलं प्रसाद आला. आणि म्हणून शेजारच्या महिलेला विचारलं की रोज असा प्रसाद येतो का? त्या म्हणाल्या, नाही, आज पहिल्यांदाच आलाय, 8 दिवस आम्ही आहोत या कॅम्पमध्ये. आता त्या वयामध्ये मला असं वाटलं की अरे वा, प्रसाद करत होतो आणि प्रसाद आला. दुसऱ्या क्षणाला जाणवलं की नाही, हा प्रसाद नानांच्यामुळे आला आहे आणि नानांसाठी आलेला आहे. आणि हा प्रसाद आम्हाला मिळाला. आम्ही प्रसाद न घेता बाहेर पडलो तर जगन्नाथाचा प्रसाद जगन्नाथाने नानांसाठी, स्वामींनी इथे नानांसाठी पाठवून दिला. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही नानांच्या बरोबर होतो. इतर सर्व उपस्थित जे होते ते पण नानांच्या सहवासात होते आणि म्हणून सगळ्यांना प्रसाद मिळाला. म्हणून नेहमी संतांच्या सहवासात राहण्याचं कारण हे आहे, कारण त्या संतांच्या जवळ ईश्वर असतो. आणि म्हणून तुम्हाला ईश्वराचं सान्निध्य हवं असेल, ईश्वराची कृपा हवी असेल, ईश्वराच्या जवळ तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला ईश्वराचं प्रेम हवं असेल, तर संतांच्या बरोबर राहा, संतांच्या सहवासात राहा. संत स्वतः जर तिथे सगुण रूपात तुम्हाला नसतील तर त्या संतांनी जे काय लिहून ठेवलेलं आहे, त्यांचं जे काय साहित्य आहे, जे काय अभंग आहे, जे काय लिखाण आहे, त्याचा आनंद घ्या, त्याचं पारायण करा, ते वाचा आणि त्यांचा उपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. ईश्वराचं दर्शन सहज होईल. ईश्वराच्या कृपेचा प्रसाद तुम्हाला सतत मिळत राहील. आणि म्हणून म्हटल्याप्रमाणे की नानांच्या बरोबर होतो की ज्या नानांच्या बरोबर श्री स्वामी समर्थ होते, त्यांच्या सहवासात, त्यांच्या सान्निध्यात जे जे होते त्या सर्वांना त्या दिवशी प्रसाद मिळाला. परमेश्वर आपल्या भक्तासाठी प्रसाद घेऊनही धावतो. भक्तांनी हट्ट केला तर तो प्रसाद ग्रहणही करतो. प्रसाद दाखवल्याने आपला अहंकार कमी होतो. जेव्हा आपण परमेश्वराला प्रसाद दाखवतो, अंतःकरणापासून दाखवतो, प्रेमाने दाखवतो, विश्वासाने दाखवतो, त्यावेळेला ईश्वरी कृपा त्या पदार्थामध्ये जाते. प्रत्येक कणामध्ये भक्तीची ऊर्जा, मंत्राची ऊर्जा आणि ईश्वराची कृपा असते. आणि म्हणून हा प्रसाद सर्वांना द्यायचा असतो. ईश्वराचे आशीर्वाद त्या प्रसादामध्ये येतात आणि त्यामुळे तो ग्रहण केल्याने काय होते, मानसिक शांती लाभते, आध्यात्मिक पातळी वाढते, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. अन्न पदार्थात नुसता बदल होत नाही, तर जी व्यक्ती प्रसाद ग्रहण करते तिच्या अंतरंगात बदल होतो. एवढं प्रसादाचं महत्त्व आहे. आणि म्हणून फक्त एकट्याने प्रसाद न खाता तो सर्वांना वाटणं ही खरी भक्ती. असा हा परमेश्वर आपल्यावर सतत कृपा करत असतो, सतत मार्ग दाखवत असतो. त्यासाठीच तो सद्गुरू पाठवतो. एवढं सगळं असून देखील आम्ही ओळखू शकत नाही आणि आम्ही दुसऱ्याच ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग आमचा मार्ग चुकतो, मग आम्ही दुःखी होतो.
सुवर्णाचे भांडे दुधाचे आधण कुसुंबा घालूनी नाश केला. परमेश्वरांनी सगळं दिलेलं आहे. जसं भांड सुवर्णाचं आहे, त्याच्यामध्ये दूध आहे, सगळं चांगलं आहे. पण कुसुंबा म्हणून जी विषारी वस्तू आहे ती जर त्याच्यामध्ये घातली तर सर्वनाश होतो. तसा आहे परमेश्वरांनी आपल्याला हा देह दिलेला आहे, आपल्यावर कृपा केली आहे, आपल्याला चांगली बुद्धी दिलेली आहे. सर्व काही मिळून देखील आम्ही या षड्रिपूंच्याच मागे धावत राहतो, त्यांच्यातच गुंतून राहतो. म्हणजे कुसुंबा घालूनी नाश केला. देवाने जो हा देह दिला आहे, हा जन्म दिला आहे, हा सुवर्णाच्या भांड्यात असलेल्या दुधाच्या आधणासारखा आहे. परंतु या षड्रूपीमध्ये अडकून आम्ही या जीवनाचा, या जन्माचा नाश करतो. तोडूनी चंदन कर्दळीचे वन, बाभोळ रक्षण बैसविले. जसं चंदन काढायचं आहे आणि तिथे कर्दळीचं वन निर्माण करतो आणि रक्षण करायला कोण तर आणखीन बाभळीची झाडं लावतो. असं या जीवनाचं आम्ही करतोय. उत्तम भूमिका कमाविली पाहे, धोत्रालवलाही पेरियल. जमीन अगदी सुंदर आहे, ती चांगल्या प्रकारे कसली आहे, पण त्याच्यात चांगलं पीक घ्यायचं, चांगलं बी बियाणं घालायचं. त्याच्याऐवजी जर तुम्ही धोत्रा लावला तर काय होणार? आणि आम्ही असंच करतो. आणि म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण रिघावे सद्गुरुशी. सद्गुरूला शरण जा. आणि त्यामुळे तुमचं जे जीवन म्हणजे सुवर्णाचं भांड आणि दुधाचं आधणे, त्याचा तुम्ही अशा प्रकारे नाश न होता चांगल्या मार्गाने त्याचा उपयोग कराल. देह चांगल्या कारणासाठी दिसेल आणि त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडतील आणि जीवन आनंदाने आणि सुखाने भरभरून येईल. खरं काय ते जाणा. चांगली संगत ठेवा. मगाशी म्हणाले की सांगितल्याप्रमाणे चांगला सहवास असलेले व्यक्तीच आपल्याजवळ ठेवा. आता अर्जुनाने श्रीकृष्णासारखा मित्र केला. ज्या वेळेला त्याला सत्याच्या असलेल्या, श्रीकृष्णाच्या असलेल्या अद्भुत दैवी गुणांची जाणीव व्हायला लागली आणि म्हणून त्याने मग श्रीकृष्णाकडे आग्रह धरला की तुझे खरे रूप दाखव. आणि श्रीकृष्णाने आपले विश्वरूप दाखवण्यास सुरुवात केल्याबरोबर अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती केली की मला हे तुझे भव्य दिव्य रूप पाहता येत नाही, त्यासाठी लागणारी दृष्टी दे, ते सहन करता येईल अशी ताकद मला दे, बुद्धी मला दे. आणि हे सगळं काम सद्गुरू करतात. आणि म्हणून सद्गुरूच्या आशीर्वादाखाली मार्गदर्शनाखाली आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असते. मग जीवन म्हणजे सुवर्णाचं भांड आणि दुधाचं आधण असं होतं. असं आपलं जीवन सुखी संपन्न करण्यासाठी सद्गुरूला शरण जा. सद्गुरूच्या उपासनेला शरण जा. सद्गुरूंनी दिलेला जो उपदेश आहे तो उपदेश आचरणामध्ये आणायचा प्रयत्न करा. आपली उन्नती व्हावी, आपण प्रसन्न व्हावे, आपली प्रगती व्हावी, सौख्याचे, सौभाग्याचे, समृद्धीचे, चैतन्याचे, प्रेमाचे, सहकार्याचे, सौंदर्याचे असे जीवन आपले असावे. आणि वृक्षलता, वेली, निसर्ग, पशु, पक्षी, प्राणी, पंचमहाभूते सर्व त्रैलोक्यामध्ये चैतन्य असावे. यासाठी संतजन हा परमेश्वर आपल्याला पाठवत असतो. यासाठीच हे सद्गुरू या पृथ्वी तलावर आहे. हा ईश्वरी संकेत जाणून घ्या. ईश्वरी इच्छेला अनुसरून जीवनातील प्रत्येक पाऊल टाकूया. स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ. इतरांना ही शिकवण देऊया. ध्वजस्वामींचा उंच उभारू, उंच उभारू, उंच उभारू. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.